यानंतर बातमी एका अपघाताची आहे। सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अंबोली पर्यटन स्थळी मुख्य धबधब्याच्या जवळ भीषण अपघात झालाय। सावंतवाडीच्या दिशेने येणाऱ्या खासगी बसचं ब्रेक फेल झालं आणि त्यामुळे हा प्रकार घडलाय। चालकाचा बसवरचा ताबा सुटला आणि त्यामुळे 7 ते 8 वाहनांना जोरदार धडक दिली आहे। या अपघातामुळे गेले 3 ते 4.5 तासांपासून तिथे वाहतूक कोंडी झाली आहे। आज रविवार आहे, अंबोलीत पर्यटनाला मोठ्या प्रमाणात गर्दी होत असते आणि त्यामुळे तिथे वाहतूक कोंडी जी आहे ती मोठ्या प्रमाणात झाली आहे। या दृश्यांमध्ये आपण बघू शकतो की रस्ते सगळे जाम झालेले आहेत। अंबोली मुख्य धबधब्यापासून दोन्ही बाजूला सुमारे 2 किलोमीटर पर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा लागलेल्या आहेत। सदाशिव लाड आपले प्रतिनिधी आता आपल्या सोबत आहेत। सदाशिव, आताची परिस्थिती नेमकी कशी आहे आणि त्या वाहनांना बाजूला काढण्यासाठी काय प्रयत्न सुरू आहेत? अजूनही ट्रॅफिक जाम आहे आणि इथे वाहतूक पोलीस सध्या अंबोलीच्या मेन धबधब्याच्या इथे आले आहेत आणि अजूनही ती वाहतूक कोंडी सुरळीत होण्यासाठी अजून तरी अर्धा ते 1 तास लागेल असं प्रशासनाकडून सांगण्यात येतंय। परंतु अजूनही दोन्ही साइडने 1 ते 1.5 किलोमीटरची वाहनांची लांबच लांब रांगा लागलेल्या पाहायला मिळत आहेत। धन्यवाद तुम्ही दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल।